श्री स्वामी समर्थ. अनुष्का किचन रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. चला तर आपण आज मस्त अशी हिरव्या मुगाची भाजी बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे 1 वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत. हे कच्चे मूग आहेत आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून. आता इथे कुकर मध्ये आपल्याला हे मूग शिजवून घ्यायचे आहेत. तर मी कुकरच्या डब्यामध्ये हे मूग काढून घेतले आणि हे दोनदा स्वच्छ धुवून घेतले पाण्याने. तर आता मी परत एकदा पाणी ओतून यामध्ये अर्धा टोमॅटो टाकलं, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे तेल टाकून डब्बा कुकर मध्ये ठेवून याच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या. तर 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाला आणि मी मूग काढून पाहिले तर मस्त असे मऊसूत शिजलेले आहेत आणि याची भाजी खायला एकदम टेस्टी लागते. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे गॅसवर एक कढई ठेवली मी. त्यामध्ये 2 चमचे तेल घातलं. तेल तापल्यानंतर यामध्ये मी 2 तमालपत्र छोटे छोटे कट करून टाकले आणि त्यानंतर जिरं, मोहरी आणि आता मीडियम साइजचे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घातले. कांदा छान असा 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचा आहे. आता 2 ते 3 मिनिट कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये घालायचे हिरवं वाटण. यामध्ये मी आलं, कोथिंबीर, लसूण, खोबरं याचं वाटण केलेलं आहे. ते 3 ते 4 चमचे छोट्या साइजचे हे वाटण घातलेलं आहे. आता यामध्ये मसाले घालायचे. तर इथे 1 चमचा हळद घातली, 1 चमचा लाल मिरची पावडर, 2 चमचे काळं तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला. हे व्यवस्थित असं मसाले मिक्स करून घ्यायचे. मसाले परतल्यानंतर मी यामध्ये शिजवलेले हिरवे मूग घातले. आता हे मूग छान असे या मसाल्यांमध्ये परतून घ्यायचे. आता यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ. मस्त असे 3 ते 4 मिनिट हे मूग असे मीडियम गॅसवर परतून घेतले. तर आता चवीपुरतं मीठ घातलं. आता हे मीठ मिक्स केल्यानंतर यामध्ये घालायचे पाणी. तर अगोदर मी किचन किंग मसाला घातला. तर या पाउच मधली मी अर्धीच पुडी घातलेली आहे, म्हणजेच की 2 चमचे किचन किंग मसाला घातलेला आहे. तर हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये घालायचे पाणी. हे पाणी गरम घातलेलं आहे मी. आता हे छान असं हलवून घ्यायचं आणि हे 5 ते 10 मिनिट याला फक्त उकळी काढायची आहे. आणि अगोदरच मस्त असे मूग शिजलेले आहेत, त्यामुळे जास्त वेळ गॅसवर ठेवायची गरज नाही. तर अशा प्रकारे आपली ही हिरव्या मुगाची भाजी रेडी झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आणि अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी आहे. घरात जर भाजीला काय नसलं तर पटकन बनवता येणारी आहे. चला तर मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय बाय. स्वामी